लार्ज कॅप, मिड कॅप, हायब्रिड, ELSS, 44 म्युच्युअल फंड कंपन्या, 2500 म्युच्युअल फंड स्कीम्स, यातल्या नेमक्या कुठल्या स्कीम सिलेक्ट करायच्या आणि आपली इन्व्हेस्टमेंट सुरू करायची अशा कन्फ्युजनमध्ये जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच स्कीम सिलेक्शनच्या प्रोसेसला आपण 4 स्टेप्समध्ये डिवाइड करणार. सर्वात पहिल्यांदा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करा. तुम्ही जर लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करता इन्व्हेस्ट करत असाल तर इक्विटी फंड, हायब्रिड फंड, मल्टी ॲसेट फंड्सचं सिलेक्शन करा. तुम्ही जर वेल्थ प्रिझर्वेशन आणि स्टेबल इन्कम करता इन्व्हेस्ट करत असाल तर डेट फंड्सची निवड करा. इमर्जन्सी फंड्स करता लिक्विड फंड किंवा सेव्हिंग फंड मध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्हाला टॅक्स सेव्हिंग आणि वेल्थ क्रिएशन असं कॉम्बिनेशन हवं असेल तर ELSS फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करा. स्कीम सिलेक्शन प्रोसेस मधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा रिस्क टॉलरन्स. तुम्ही जर एक मॉडरेट रिस्क टेकर असाल आणि नुकतीच इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू केलेली असेल तर गो फॉर लार्ज कॅप फंड, हायब्रिड फंड, फ्लेक्झी कॅप फंड्स. तुम्ही जर हाय रिस्क टेकर आहात आणि तुम्हाला कमी कालावधीमध्ये तुमचे गोल अचीव करायचे आहेत किंवा तुमचे गोल ओव्हर अचीव करायचे आहेत तर गो फॉर मिड कॅप, स्मॉल कॅप और थीमॅटिक फंड्स. स्टेप 3 आणि स्टेप 4 आपण रीलच्या पार्ट 2 मध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे पेजला फॉलो करा.